नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग तथा शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता चिंचोली लिंबाजी. तर सकाळी मित्रांनो माझ्यासोबत एक प्रसंग त्या ठिकाणी घडला. मी आणि माझे मित्र अमृत भाऊ चौगले आम्ही बस स्थानकावर गप्पा मारत असताना एक वयोवृद्ध नागरिक आमच्या जवळ आले आणि कुठेतरी मला ते आधार कार्ड त्या ठिकाणी दाखवत होते. आणि आधार कार्ड दाखवत असताना त्या वयोवृद्ध नागरिकांच्या अंगाचं थरकं त्या ठिकाणी होत होतं. आणि मी आश्चर्यचकित त्या ठिकाणी झालो की न पाहिलेले हे वयोवृद्ध मला आधार कार्ड का त्या ठिकाणी दाखवत आहे. तर मी त्या बाबांना विचारलं की बाबा तुम्ही मला आधार कार्ड का दाखवत आहे, मी तुम्हाला याच्या अगोदर कधी पाहिलेलं नाही. तर त्या बाबांनी मला या ठिकाणी सांगितले की मला कोणीतरी सांगितलं म्हणे की तुमच्या जे घरकुलाची जी अडचण आहे, जो तुमचा दुसरा चेक त्या ठिकाणी पडत नाही, तर कुठेतरी तुमच्या घरकुलाची अडचण सामाजिक कार्यकर्ते तात्याराव भुजंग दूर करतील किंवा त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील. आणि याच एक आशाने मी तुमच्याकडे या ठिकाणी आलेलो आहे म्हणे. तर मला त्या बाबाकडे पाहून एक आश्चर्य या ठिकाणी वाटले की ज्या बाबाचं आयुष्य अजूनही घरापासून वंचित आहे, कुठेतरी एक मरत्या खेपी त्या बाबाच्या डोळ्यामध्ये मला एक घरकुलाचं स्वप्न त्या ठिकाणी दिसून येत होतं. आणि त्या बाबांनी सांगितले की 15,000चा जो पहिला चेक पडला, तर या चेकाच्या माध्यमातून मी 20 मिनिट त्या ठिकाणी गेले. हालाकी ते 15,000 20 मिनिट त्या ठिकाणी झालं नाही म्हणे. मी याचे त्याचे किंवा थोडं कर्ज काढून त्या ठिकाणी ते 20 मिनिटाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणे. आणि कुठेतरी मी दुसऱ्या चेकाची अपेक्षा त्या ठिकाणी करतो आहे म्हणे. पण या घरकुलाचे इंजिनियर फोन त्या ठिकाणी उचलत नाही म्हणे किंवा फोनही त्यांचा कायमस्वरूपी बंद त्या ठिकाणी असतो म्हणे. तर मी त्या इंजिनियरला फोन त्या ठिकाणी लावला असता तर त्या इंजिनियरची याच्या अगोदरही अनेक लोकांची समस्या लोकांनी मला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. मग आपले गणेशपूरचे खाडवे मामा असो किंवा पुन्हा गणेशपूरचे यशवंत आंबोरे असो, यांनी मला ही समस्या या ठिकाणी सांगितलेली होती की कुठेतरी घरकुलाचा इंजिनियर याचा फोन कायम बंद त्या ठिकाणी असतो आणि थोडक्या टायमासाठी तो फोन त्या ठिकाणी उघडला जातो आणि तेवढ्या वेळेतच त्यांना संपर्क त्या ठिकाणी करावा लागतो किंवा त्या वेळेत ते फोनही त्या ठिकाणी उचलत नाही. तर ही समस्या मला त्या इंजिनियर विषयी अगोदरच त्या ठिकाणी माहिती होती. आणि त्या बाबांनी मला आग्रह केला की पुन्हा तुम्ही त्या इंजिनियरला फोन त्या ठिकाणी लावले. तर मी त्या इंजिनियरला फोन केला असता त्या इंजिनियरने पुन्हा तो फोन त्या ठिकाणी उचलला नाही. तर ही गोष्ट मला त्या ठिकाणी मला थोडी माझ्या मनाला एक वाईट त्या ठिकाणी वाटलं की एक वयोवृद्ध नागरिकांना सुद्धा हे शासकीय कर्मचारी त्यांची हेळसाळ करताना या ठिकाणी दिसून येत आहे. कुठेतरी एक शासनाने दिलेला लाभ हे कर्मचारी या वयोवृद्ध नागरिकाला नीट घेताना दिसू देत नाही. कुठेतरी एक एवढा पगार असताना, जवान इंजिनियर असताना एक वयोवृद्ध नागरिकाकडून 2 पैशाची अपेक्षा किंवा कुठेतरी या गोरगरिबाची मजा घेण्यात त्या इंजिनियरला एक आवड या ठिकाणी दिसून येते असं मला त्या ठिकाणी जाणवलं. आणि मी त्या इंजिनियरला फोन लावला असता त्या इंजिनियरनं फोन त्या ठिकाणी उचलला नाही. मग माझ्या मनाला ती चुणूक त्या ठिकाणी लागली आणि मी बीडीओ साहेबासोबत या इंजिनियर विषयी चर्चा या ठिकाणी केली की आमच्या चिंचोली नाचेबेल परिसरामध्ये जो घरकुलाचा इंजिनियर आहे याचा फोन त्या ठिकाणी बंद असतो किंवा उघडलाही तर तो फोन त्या ठिकाणी उचलत नाही किंवा गर्विष्ठ वैयक्तिक त्या ठिकाणी भेटला असता तर तिची गर्विष्ठ भाषा आहे किंवा प्रत्येक वेळेस गोरगरीब कन्नडला त्या ठिकाणी चक्रा मारू शकत नाही, 200-300 रुपये खर्च त्या ठिकाणी करू शकत नाही किंवा आपला 500 रुपये रोज बुडवून कन्नडला त्या ठिकाणी चक्रा मारू शकत नाही. कारण या घरकुलाच्या बजेटमध्ये तर घर तर होतच नाही, पण तरी एक शासन फुलनी फुलाची पाकळी देतो आणि कुठेतरी एक घरातून तडजोड करून त्या ठिकाणी ते एक घर उभं केलं जातं. पण कुठेतरी या घराला सुद्धा हे शासकीय कर्मचारी एक त्या घरातूनच अजून 2 पैसे कमवण्याची अपेक्षा या ठिकाणी ठेवतात. तर मी बीडीओ साहेबांसोबत चर्चा या ठिकाणी केली तर बीडीओ साहेबांनी सांगितले की मी त्या इंजिनियर सोबत चर्चा या ठिकाणी करतो. आणि मी इंजिनियर साहेबाला आपल्या बीडीओ साहेबाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा समस्या अनेक घरकुल लाभार्थ्याच्या आहे. मग पंतप्रधान घरकुल लाभार्थी असो, रमाई घरकुल लाभार्थी असो किंवा शबरी घरकुल लाभार्थी असो, या सर्वांचे दुसरे चक्र लवकर त्या ठिकाणी पडत नाही किंवा
त्या लोकांचे खरंच घरं त्या ठिकाणी झालेले का याची पाहणी व्यवस्थित त्या ठिकाणी करत नाही, किंवा बजेट आहे की नाही आहे, त्या इंजिनियरने फोन उचलून ती समस्या लोकांना सांगणं गरजेचं आहे, किंवा त्यांच्या घटनास्थळी ज्या त्यांचं घर व्यवस्थित झालेलं आहे की नाही आहे त्यावेळेसच त्यांना दुसरे चेक देण्यासाठी त्या ठिकाणी जावे. पण असं कुठे या ठिकाणी दिसून येत नाही. कुठेतरी हा इंजिनियर स्वतःला राजा समजतो, किंवा या गोरगरिबाला नोकर समजण्याचं काम या इंजिनियरच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. तरी मी बीडीओ साहेबांना विनंती करतो की या इंजिनियरची ताबडतोब या ठिकाणी बदली करण्यात यावी, अन्यथा आम्ही सर्व लाभार्थी जे या घरकुलाचे लाभार्थी आहे हे लाभार्थी घेऊन पंचायत समिती समोर उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे. तर मला बीडीओ साहेबांनी शब्द दिला की मी इंजिनियर सोबत चर्चा करून ज्याही लोकांच्या चकाच्या अडचणी या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. नाही झाल्यास तुम्ही आंदोलन त्या ठिकाणी करू शकता. तर शब्द या ठिकाणी दिलेला आहे. तर ज्याही लोकांच्या घरकुलाच्या चकाच्या अडचणी असेल त्या अडचणीसाठी आपण बीडीओ साहेबांसोबत किंवा इंजिनियर सोबत चर्चा या ठिकाणी करावी. जर त्याचा फोन त्या ठिकाणी बंद असल्यास आपल्या गावातले जे लाभार्थी असेल त्या लाभार्थ्यांनी गाडी करून त्या ठिकाणी बीडीओ साहेबांच्या ऑफिसमध्ये जा आणि त्याच ठिकाणी धरणे आंदोलन करा, किंवा मला त्या ठिकाणी बोलवा. आणि मी आपल्या कन्नड तालुक्याच्या आमदार सौ संजनाताई जाधव यांनाही या ठिकाणी विनंती करतो की कुठेतरी या शासकीय कर्मचाऱ्यावर आपला वचपा राहणं गरजेचं आहे. कारण या कन्नड तालुक्यातील अनेक शासकीय योजनांचे पैसे लोकांचे गुंतलेले आहे. मग गायगोट्याचे असो किंवा शासकीय विहिरीच्या ज्या योजना याचेही चेक बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी बाकी आहे. त्यानंतर खास करून सर्वात महत्वाचा मुद्दा या घरकुल लाभार्थ्यांचे चेक टाइमवर त्या ठिकाणी पडत नाही, किंवा हे लोक काही चिरीमिरी करण्याच्या माध्यमातून लोकांना टांगती तलवार त्या ठिकाणी ठेवतात. लोकांना फिरवण्याचे काम या शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. तर कुठेतरी या कर्मचाऱ्यावर आपण वचपा निर्माण करावा व ज्या कन्नड तालुक्यातील लोकांच्या समस्या आहे या समस्याचं निवारण करण्यासाठी आपण प्रयत्न त्या ठिकाणी करावे. त्यानंतर आताच या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले आपले चिंचोली नाचेलवेल परिसराचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार यांनाही मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आपली शपथविधी झाल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या अडीअडचणी या ठिकाणी पेंडिंग आहे आणि या अडीअडचणी तुम्ही त्या ठिकाणी दूर करू शकता. याच हेतूने लोकांनी तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि तुम्ही या लोकांच्या लोकांनी जे तुमच्यावर आस लावलेले जी एक विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे तर या विश्वासाला तुम्ही तडा या ठिकाणी जाऊ देणार नाही. कारण याची परिस्थिती आम्ही पंचायत समिती सदस्य असताना या ठिकाणी पाहिली होती की आपण कुठेतरी शासकीय कर्मचाऱ्यावर चांगल्या कामासाठी वचपा निर्माण केला होता आणि कुठेतरी त्यावेळेस तर पंचायत समिती सदस्य होते. आता तर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे. तर कुठेतरी या लोकांच्या गोरगरिबांच्या ज्या अडीअडचणी आहे या अडीअडचणी तुमच्या माध्यमातून दूर होईल अशी अपेक्षा मी सर्व चिंचोली नाचेलवेल सर्कलच्या लोकांच्या वतीने आपणास या ठिकाणी करतो. धन्यवाद.